आहे आणि हे थोडं थोडं मिश्रण याच्यामध्ये झालेले आहेत. तर एका कुटुंबाचा एक वेळचा पूर्ण हा नाश्ता होऊ शकतो आणि एवढा पोटभरीचा असतो. पाहू शकता ही अशीच इडली खायला खूप आरोग्यवर्धक आहे. ज्यांना डायबिटीज किंवा मग अशा पाहू शकता याच्यामध्ये ही मेथी आत्ताच सेव्ह करून ठेवा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण पहा, अतिशय सुंदर रेसिपी आहे. यामध्ये कुठेही आटा मैदा वगैरे कशाचाही वापर केलेला नाही. फक्त 1 वाटी मुगाची डाळ आपल्याला 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये मिरच्या, आलं, लसूण, जिरे याचं वाटण करायचंय. डाळीमधलं हे पूर्ण पाणी असं आपल्याला काढून घ्यायचंय. पाण्यासहित असं वाटायचं नाही, थोडंफार पाणी चालेल, कारण आपल्याला हे खूप असं पातळ वाटायचं नाहीये. आणि मुगाची डाळ अतिशय पौष्टिक असते, पचायला हलकी असते. ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी तर अगदी गुणकारी खजिना आहे. हे असं ह्या पद्धतीमध्ये आपल्याला वाटून घ्यायचंय. जास्त पाणी घालून वाटायचं नाहीये. थोडंसं असं मिश्रण हे घट्टसरच ठेवायचंय आपल्याला. फक्त मुगाची डाळ आहे आणि त्याच्यामध्ये हे आता थोडेसे मसाले, धना पावडर, मिरची पावडर, हळदी पावडर, थोडा जिरा पावडर, थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि 1-2 चमचे आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि इथे हिंग टाकायचं आहे, म्हणजे पचनास हलकं जातं. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि इथे ही स्वच्छ धुवून आपण कट करून मेथी घेतलेली आहे. मेथी ही तर तुम्हाला माहिती आहे, ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना बीपी वगैरे त्यांच्यासाठी अतिशय, सर्वांसाठीच अतिशय फायदेशीर आहे. तुम्हाला मेथी जर नको असेल तर याऐवजी कोथिंबीर टाका किंवा पालक टाका. प्रोग्रामसाठी एवढी सुंदर आहे, एवढी छान लागते. मी घरी केलेली एवढी सर्वांना आवडली ना, आणि खायला अतिशय भन्नाट लागते. तुम्ही जे बेकरी मधून आणता ते तुम्हाला मागे म्हणजे त्याची काहीच याच्या पुढे तोड नाहीये. त्याच्यामध्ये मैदा वापरलेला असतो वगैरे. हे अतिशय पौष्टिक आहे. हे अशा प्रकारे इडलीला आपण तेल लावून घ्यायचंय आणि हे थोडं थोडं मिश्रण याच्यामध्ये ठेवून आपल्याला एका वाटीमध्ये असे 3 इडल्यांचे भरले जातात. म्हणजे आरोग्यासाठी किंवा कशासाठी एवढ्या पौष्टिक आहेत. आरोग्याचा खजिना समजा. म्हणजे मुगाची डाळ तर अतिशय पौष्टिक असते, मेथी पौष्टिक असते. आपण कोणतेही एक्स्ट्राचे मसाले वापरलेले नाही आहेत. आता इथे आपण एका वाटीमध्ये एवढ्या इडल्या झालेल्या आहेत. तर एका कुटुंबाचा एक वेळचा पूर्ण हा नाश्ता होऊ शकतो आणि एवढा पोटभरीचा असतो. पाहू शकता. पूर्वतयारी करायची नाहीये. मुगाची डाळ ही खूप भिजली जाते, नाहीतर थोडी गरम पाण्यात 1-2 तासामध्ये भिजली जाते. पाहू शकता किती छान इडली दिसत आहे. ही अशीच तुम्ही नाश्त्याला खावा, लंचमध्ये खावा किंवा डिनरमध्ये खावा. ते मी म्हणजे मी तर अशीच खाऊन घेतली, खूप आवडली.